विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा राज्यशास्त्राचा प्रथम पाठ आपण बघणार आहोत. प्रथम पाठ आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. या पाठामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे दोन वैशिष्ट्ये, परस्परावलंबन, त्यानंतर परराष्ट्र धोरण हे पण बघणार आहोत. त्यानंतर पहिले महायुद्धाचे परिणाम, दुसरे महायुद्ध, शीतयुद्ध, त्यानंतर शीतयुद्धाचे परिणाम, त्यानंतर शीतयुद्धाची अखेर, शीतयुद्धानंतरचे जग आणि जागतिकीकरण, अशा आपण सर्वच गोष्टी बघणार आहोत. आपण इयत्ता 9वीचं राज्यशास्त्राचं पुस्तक जर बघितलं, त्या पुस्तकामध्ये आपल्याला एकूण 6 पाठ आलेले दिसतात. त्यातलं हे पहिलं प्रकरण आपण आज बघत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, भूगोलाच्या अभ्यासातून आपल्याला जगाची भौगोलिक रचना समजते. इतिहासाच्या अभ्यासातून आपल्याला ऐतिहासिक काळातील जागतिक घडामोडी समजतात. तर आपण अभ्यासत असलेल्या राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आपल्याला भारताचे जगाशी असणारे संबंध व महत्त्वाच्या जागतिक समस्या समजतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या ठिकाणी वास्तव्य करून राहत असतो, त्या ठिकाणी अनेक अडीअडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. अनेक समस्या, अनेक अडचणी आपल्याला येत असतात. म्हणजे अनेक सुविधांचा अभाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. मग ह्या अडीअडचणी आपण कशा बरे सोडवतो? तर आसपास असणारे समाजातील लोक, म्हणजे व्यक्ती, स्थानिक संस्था, संघटना, या सर्वांचा आधार घेऊन आपण काय करतो? आपल्या आलेल्या अडीअडचणी सोडवत असतो. म्हणजे आपण पूर्णपणे स्वावलंबी नसतो, तर आपले जीवन परस्परावलंबी असते, एकमेकावर अवलंबून असते. एकमेकांना सहकार्य करून आपण आपल्या समस्या सोडवत असतो. असेच देशांचे, राष्ट्रांचे सुद्धा असेच हे. भारत एक स्वतंत्र राष्ट्र आहे. भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र राष्ट्र आहे. त्या सर्व देशांमध्ये सातत्याने देवाणघेवाण, अर्थात विविध व्यवहार होत असतात. ही स्वतंत्र राष्ट्रे एकमेकांमध्ये देवाणघेवाणविषयी परस्परांशी करारसुद्धा करतात. या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते. तिलाच आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न येऊ शकतो. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे काय? किंवा आंतरराष्ट्रीय संकल्पना, आंतरराष्ट्रीय व्यवस्था संकल्पना स्पष्ट करा. काय सांगता येईल बरं मग? की आपले सामाजिक जीवन परस्परावलंबी असते. तसेच राष्ट्रेही, म्हणजे देशसुद्धा परस्परावलंबी असतात. राष्ट्रामध्ये अनेक प्रकारची देवाणघेवाण चालते, अनेक प्रकारचे व्यवहार चालतात, अनेक करारसुद्धा केले जातात. अशा तऱ्हेने स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते आणि त्या व्यवस्थेलाच आपण काय म्हणतो? आंतरराष्ट्रीय व्यवस्था. तर आता आपण या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची वैशिष्ट्ये बघणार आहोत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आपण बघणार आहोत परस्परावलंबन. परस्परावलंबन म्हणजे काय? एकमेकावर अवलंबून असणे. म्हणजे जगातील प्रत्येक देश कोणत्या न कोणत्या कारणासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून असतो. यालाच आपण काय म्हणतो? परस्परावलंबन. मग तो देश कितीही मोठा असू द्या किंवा बलाढ्य असू द्या, तरी पण त्याला दुसऱ्या देशाची, मोठ्या किंवा छोट्या, दुसऱ्या देशाची मदत ही घ्यावीच लागते. त्या श्रीमंत बलाढ्य देशाला आपलं जे उत्पादन आहे, ते उत्पादन, अतिरिक्त उत्पादन विकण्यासाठी छोट्या किंवा मोठ्या गरीब राष्ट्राची ही गरज ही घ्यावीच लागते. म्हणजे ते राष्ट्र स्वयंपूर्ण नसते. गरीब राष्ट्रांना सुद्धा विकसित राष्ट्रांची, म्हणजे श्रीमंत राष्ट्रांची मदत घ्यावी लागते.
म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे म्हणजे आजच्या जागतिक व्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. आणि मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रश्न येतोय की परस्परावलंबन ही संकल्पना स्पष्ट करा. त्यानंतर आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं दुसरं वैशिष्ट्य बघायचं आहे, ते म्हणजे परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरणाच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध. परराष्ट्र धोरण म्हणजे काय? दुसऱ्या राष्ट्राविषयी असलेलं धोरण. तर प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी किंवा दुसऱ्या राष्ट्राबरोबर जे व्यवहार करायचे त्यासाठी काही नियम निश्चित करतात आणि मग काही धोरण ठरवतात. आणि ह्या धोरणालाच आपण काय म्हणतो? परराष्ट्र धोरण असं म्हटलं जातं. लक्षात आलं की राष्ट्र काय करतं? दुसऱ्या राष्ट्राबरोबर जे करार नियम जे काय असं केलेले असतात त्याला आपण जे काही धोरण ठरवतात त्याला काय म्हणतो आपण? परराष्ट्र धोरण. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या जगात राहतो किंवा राहत आहोत ते जग विविध घटनांनी आणि विविध घडामोडींनी आकाराला आलेले. म्हणजे या जगामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहे. तेव्हा अशा या आपल्या जगाला समजून जर घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं पाठीमागं जाणं फार गरजेचं आहे. भूतकाळात डोकवून पाहणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे इतिहासात आपल्याला डोकावं लागेल. आणि जर आपण मागील इतिहासात डोकवलो, मागील शतकाचा इतिहास जर आपण बघितला तर आपल्या काय लक्षात येतं की मागील शतकामध्ये 2 महायुद्धे झालेली आहे. आणि मग ही 2 महायुद्धे जगातील सर्वात मोठी युद्ध समजली जातात. कारण या युद्धांमुळे संपूर्ण जग बदललं. जगात नवीन प्रवाह आले, नवीन विचार आले. अनेक गोष्टी या 2 महायुद्धामुळे बदलल्या गेलेल्या आहे. काय काय बदलले या 2 महायुद्धामुळे ते आपण बघणारच आहोत. प्रथम आपण पहिल्या महायुद्धाविषयी माहिती बघू. तर पहिले महायुद्ध जे आहे ते 1914 ते 1918 या कालावधीमध्ये झालेले. म्हणजे पहिल्या जागतिक महायुद्धाचा कालावधी जर आपण बघितला इसवी सन 1914 ते इसवी सन 1918 असा होता. या कालावधीमध्ये हे युद्ध झालेले. कोणाकोणात हे युद्ध झाले? कोणकोणते देश या युद्धामध्ये सहभागी झाले होते? तर या पहिल्या महायुद्धामध्ये आपण जर बघितलं तर एका बाजूला म्हणजे एका गटामध्ये मित्र राष्ट्र म्हणून कोण कोण होते? ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली व अमेरिका ही राष्ट्र एका बाजूला होती. आणि यांच्या विरुद्ध म्हणजे दुसऱ्या गटामध्ये दुसऱ्या बाजूला विरोधी राष्ट्र म्हणून जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, ऑटोमन साम्राज्यातील देश, बल्गेरिया ही राष्ट्र होती. म्हणजे अशा प्रकारे या 2 गटामध्ये हे पहिले महायुद्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. तर युरोपीय राष्ट्रामध्ये सुरू झालेल्या या युद्धामुळे एकूणच युरोपला आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत म्हणजे जागतिक व्यवस्थेमध्ये खूप महत्त्व प्राप्त झाले होते. तर अशा प्रकारचे हे पहिलं महायुद्ध झालेलं आहे. तर पहिल्या महायुद्धाचे जे परिणाम आहे हे परिणाम संपूर्ण जगावर झालेले आपल्याला दिसून येतात. पहिल्या महायुद्धाचे परिणाम जर आपण बघितलं त्यातला पहिला परिणाम तो म्हणजे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झालेली आपल्याला दिसून येते. असं म्हटलं जातं की जवळजवळ 10 दशलक्ष सैनिक या युद्धामध्ये ठार झाले होते. एवढंच काय, युद्ध चालू असताना रोज 6,000 सैनिक ठार होत होते. याशिवाय 20 दशलक्ष लोक अपंग किंवा जबरदस्त जखमी झाले होते असं म्हटलं तरी चालेल. एवढेच काय, पण हे युद्ध चालू असताना 10 दशलक्ष डॉलर संपत्तीचा चुरडा होत होता असं म्हटलं जातं. यावरून आपल्याला कल्पना येईल की या पहिल्या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवित व वित्तहानी झालेली आपल्याला दिसून येते. त्याप्रमाणे अजून दुसरा परिणाम जर बघितला ना ह्या महायुद्धाचा, तर या महायुद्धामध्ये आपण जर बघितलं जे राष्ट्र सामील झाले होते त्यांचं तर आर्थिक नुकसान झालंच,
परंतु जे या महायुद्धामध्ये राष्ट्र सामील झालेले नव्हते त्यांना सुद्धा आर्थिक झळ पोहोचलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर या युद्धात पराभूत आणि विजेता अशा दोन्ही राष्ट्रांची अर्थव्यवस्था कोसळलेली आपल्याला दिसते. जे पराभूत झाले त्यांची अर्थव्यवस्था तर कोसळलीच, पण ज्यांनी विजय प्राप्त केला त्यांची सुद्धा अर्थव्यवस्था या ठिकाणी कोसळलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण जर बघितलं या महायुद्धाने अजून कोणता परिणाम झाला तर तो म्हणजे युरोपीय राष्ट्रांच्या वसाहतीत स्वातंत्र्य चळवळी सुरू झाल्या. म्हणजे युरोपीय जे राष्ट्र होते त्या युरोपीय राष्ट्रांनी आशिया आफ्रिका खंडामध्ये अनेक वसाहती स्थापन केल्या होत्या आणि त्या वसाहती जे होते ते वसाहतीवाले आता आपल्याला स्वातंत्र्य त्यांना हवं होतं आणि ते स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी चळवळी सुरू केलेल्या आपल्याला दिसून येतात. शिवाय युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला ह्या चळवळींनी त्यावेळेला मोठं आव्हान दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या पहिल्या महायुद्धाची आपल्याला परिणाम पाहायला आपल्याला मिळतात. खरं तर बघितलं ना तर हे पहिले महायुद्ध का झाले त्याची बी अनेक कारणे, परंतु त्यामध्ये आपण फक्त काय कारण असेल त्याची पॉईंट बघूया. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभाव, आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुप्तता, संघ प्रतिसंघ योजना, अतिरेकी लष्करीकरण, युरोपातील लोकमत व वृत्तपत्रे, बाल्कन समस्या, जर्मनी व फ्रान्स यांच्यामधील वितुष्ट, कैसर विल्यमची महत्त्वाकांक्षा आणि त्यावेळचं तात्कालीन कारणामध्ये ऑस्ट्रेलियाचा राजपदाचा जो वारस होता म्हणजे युवराज त्याची त्यावेळेला हत्या झाली होती, हे त्यात तात्कालीन कारण. परंतु सर्वात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर अतिरेकी राष्ट्रवाद व वसाहती मिळवण्यासाठी चाललेली त्या युरोपीय राष्ट्रांची स्पर्धा हे मात्र कारण त्या ठिकाणी महत्त्वाचं मानलं जातं. युरोपीय देशात राष्ट्रवादी भावना वाढीला लागली आणि युरोपातील अनेक देशांनी आपला भूभाग वाढवण्यासाठी विविध क्षेत्रामध्ये वसाहती निर्माण केल्या. या देशांनी आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये आपल्या वसाहती निर्माण केल्या. आता या वसाहतींनी स्वतःला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चळवळी सुरू केल्या. युरोपीय वर्चस्वाला या वसाहती कंटाळल्या होत्या, त्यांना स्वातंत्र्य हवे होते आणि त्यामुळे त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू केलेल्या आपल्याला दिसून येतात. शिवाय या युद्धामुळे सर्वच देशांची आर्थिक परिस्थिती कोसळलेली होती, हे बी आपण बघितलं. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झाली. या युद्धात सहभागी झालेले आणि सहभागी न झालेले अशा सर्वच देशांना आर्थिक झळ पोहोचलेली आपण बघितली. म्हणजे अशा प्रकारे या युद्धामुळे आपल्याला काय झालं हे आपण म्हणजे बघितलं. या एकंदरीत जर बघितलं तर या युद्धामुळे जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झालेली आपल्याला दिसून येते. तेव्हा अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे असं आता सर्वच राष्ट्रांना वाटू लागलं आणि त्यासाठी सर्व राष्ट्रांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी आता पुन्हा या प्रकारचं युद्ध होऊ नये यावर विचारमंथन केलं, विचार सुरू केला आणि त्यातूनच त्यांनी राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केली. म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रसंघ हा जो स्थापन केला ना, हा कशासाठी स्थापन केला तर जे आंतरराष्ट्रीय समस्या ज्या असतील त्या सोडवण्यासाठी, चर्चा आणि वाटाघाटी करून त्या समस्या सोडवण्यासाठी एखादं व्यासपीठ आपल्याजवळ पाहिजे. म्हणजे त्यांनी एक प्रकारे एक व्यासपीठ तयार केलं आणि पुन्हा भविष्यात अशा प्रकारचं युद्ध होऊ नये म्हणजे युद्ध टाळणे ही राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी त्या ठिकाणी मांडण्यात आली. तर अशा प्रकारे आपण जर बघितलं तर पहिल्या महायुद्धाने जगाची मोठी जीवित व वित्त हानी झालेली आपल्याला दिसून येते. असे युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी उपाययोजना करायला हवी असं सर्वच राष्ट्रांना वाटू लागलं. आंतरराष्ट्रीय समस्या आणि वाटाघाटी करून युद्ध टाळण्यासाठी
एखादं व्यासपीठ आपल्याला उपलब्ध व्हायला हवे, या कारणासाठी त्यांनी राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. चूक की बरोबर सांगा, असा प्रश्न येऊ शकतो. चूक असेल तर का चूक आहे ते सांगायचं आहे, बरोबर असेल तर का बरोबर आहे ते सांगायचं आहे आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला, हे आपल्या लक्षात येतो. तर पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित निर्माण करण्यासाठी जरी राष्ट्रसंघ निर्माण झाला ना, तरीही जी मोठमोठी राष्ट्र होती त्या राष्ट्रांनी या राष्ट्रसंघाचं म्हणणं ऐकलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणून राष्ट्रसंघाला त्या ठिकाणी पुढचं युद्ध, दुसरं महायुद्ध थांबवण्यामध्ये अपयश आलेलं आपल्याला दिसतं. कारण अनेक त्याला कारणं आहे. कारण राष्ट्रामध्ये हुकुमशाही राजवटी होत्या अनेक राष्ट्रामध्ये, आणि त्यामध्ये जर आपण बघितलं, हे जे हुकुमशाही राष्ट्र होते ना, हे हुकुमशाही राष्ट्र या राष्ट्रसंघाचं ऐकायला तयार नव्हते. यामध्ये आपण जर बघितलं जर्मनीमध्ये हिटलर होता. इटलीमध्ये आपल्याला मुसोलिनी दिसतो. तुर्कस्तानामध्ये आपल्याला केमाल पाशा दिसतो. जपानमध्ये तर लष्करी हुकुमशाहीच होती. म्हणजे अशा प्रकारे या हुकुमशाही राष्ट्रांमुळे या राष्ट्रसंघाला दुसरं महायुद्ध थांबवण्यामध्ये अपयश आलेलं आपल्याला दिसून येतं. या राष्ट्रांचा आक्रमकपणा त्या ठिकाणी राष्ट्रसंघाला थांबवता आलेला नाही. तर अशा प्रकारे राष्ट्रसंघाला दुसरे महायुद्ध या ठिकाणी थांबवता आले नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत दुसरे महायुद्ध. आता दुसरे महायुद्धाचा कालावधी जर आपण बघितला, तो आहे 1939 ते 1945. अर्थात दुसरे महायुद्ध हे इसवी सन 1939 ते इसवी सन 1945 या कालावधीमध्ये लढले गेले. या दुसऱ्या महायुद्धामध्ये जर आपण बघितलं, एका बाजूला ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, सोव्हिएत युनियन, कॅनडा, न्यूझीलंड, चीन, ऑस्ट्रेलिया आणि भारत ही मित्र राष्ट्र म्हणून एकत्र होती, आणि दुसऱ्या बाजूला विरोधी राष्ट्र म्हणून जर्मनी, इटली आणि जपान ही राष्ट्र होती. आणि मग ह्या महायुद्धामध्ये आपण जर बघितलं, दुसऱ्या महायुद्धामध्ये पहिल्या महायुद्धाचा अनुभव हा होता, आणि शिवाय दुसऱ्या महायुद्धात आपण जर बघितलं, प्रगत तंत्रज्ञानाने तयार केलेल्या शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. म्हणजेच काय? म्हणजेच पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत जर आपण बघितलं तर दुसरं महायुद्ध जे होतं ते खूप मोठं होतं. प्रचंड प्रमाणामध्ये जीवित व वित्त हानी झालेली आपल्याला या दुसऱ्या महायुद्धामध्ये दिसून येते. जगातील सर्वच राष्ट्रांना या युद्धाची झळ लागली व आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागलेलं आहे. या दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा महत्त्वाचा सहभाग होता. कारण अमेरिकेने नव्यानेच अणुबॉम्बची निर्मिती केलेली होती, आणि या युद्धामध्ये प्रथमच अमेरिकेने युद्ध संपवण्यासाठी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर अनुक्रमे 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945 रोजी 2 अणुबॉम्ब टाकले. आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं, युरोपमध्ये जर्मनीचा पराभव झाला, आणि युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर आणि आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर हे दुसरं महायुद्ध संपलं. अर्थात विनाशकारी अणुबॉम्बामुळे जपानने शरणगती पत्करलेली आपल्याला दिसून येते. आणि मग आशिया खंडातील युद्ध संपलं. याआधी युरोपमध्ये जर्मनीचा पराभव होऊन युरोपमधलं युद्ध संपलेलं होतं. तर दुसऱ्या महायुद्ध नंतरच्या काळात जागतिक पातळीवर अनेक घडामोडी झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे शीतयुद्ध. ते आपल्याला बघायचं आहे. तर
या ठिकाणी शीतयुद्ध ही घटना, शीतयुद्धाची सुरुवात 1945 ते 1991 या संपूर्ण काळात झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे हा प्रदीर्घ काळ शीतयुद्धाने व्यापलेला आपल्याला दिसून येतो. तेव्हा आता आपण या शीतयुद्धाची माहिती या ठिकाणी बघणार आहोत. शीतयुद्ध अर्थात काय, शीतयुद्ध कशाला म्हटलं जातं, तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली पण प्रत्यक्षात मात्र युद्ध झालं नाही, त्याला आपण शीतयुद्ध म्हणतो. दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले. बघा, एकाच बाजूने एकत्रपणे लढलेले अमेरिका आणि सोव्हिएत युनियन हे दोघं दुसरे महायुद्ध संपताच हे एकमेकाचे कसे स्पर्धक बनले. बघा, ते त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. महासत्ता म्हणून उदयाला येण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. त्यांच्यातील जे काही सहकार्याची जागा होती, आता सहकार्य नाही राहिलं, सहकार्याची जागा स्पर्धेने घेतलेली आपल्याला दिसून येते. या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा 40 ते 45 वर्षाचा कालखंड व्यापलेला आपल्याला दिसून येतो. या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झालं नाही कधीच, परंतु युद्धाचा भडका जो आहे तो कधी उडू शकतो अशा प्रकारचं एक वातावरण, अशा प्रकारचा तणाव त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे काय, प्रत्यक्ष युद्ध नाही पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन म्हणजे शीतयुद्ध होय. तर या ठिकाणी आपण बघितलं, अमेरिका तर ही महासत्ता होतीच, परंतु सोव्हिएत युनियन सुद्धा महासत्तेकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करत होतं. म्हणून सोव्हिएत युनियनने ही सुद्धा अण्वस्त्राची निर्मिती करून व आपले लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्र स्पर्धा, विचार प्रणालीमधील भेद, परस्परांना काटशह देण्याची वृत्ती, या सर्व बाबींमुळेच हे शीतयुद्ध सुरू झालेले आपल्याला दिसून येतात किंवा दिसून येते. या शीतयुद्धाचे काय परिणाम झालेले आहेत ते आपल्याला बघायचे. तर शीतयुद्धाचे परिणाम जर आपण बघितलं तर पहिला, लष्करी संघटनांची निर्मिती. शीतयुद्धाच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर दोन्ही महासत्तांनी म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या आणि त्यात सामील होणाऱ्या राष्ट्रांची संरक्षणाची जबाबदारी ही त्या राष्ट्रांनी, या महासत्तांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा प्रकारे आपण जर बघितलं या ठिकाणी की अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली लष्करी संघटना त्या ठिकाणी निर्माण झाली, तर वारसा करार ही सोव्हिएत युनियनच्या प्रभुत्वाखालील दुसरी लष्करी संघटना निर्माण झालेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी लष्कर निर्मितीकडे जास्त भर दिलेला किंवा देण्याकडे कल आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जगाचे ध्रुवीकरण. जगाचं ध्रुवीकरण झालं म्हणजे काय, म्हणजे या शीतयुद्धाच्या काळामध्ये जगातील बहुतेक देश हे दोन महासत्तांच्या गटामध्ये विभागले गेले. कोणते दोन महासत्ता, अमेरिका आणि सोव्हिएत युनियन. या दोन्ही राष्ट्रांची दोन्ही राष्ट्रांमध्ये हे संपूर्ण जग विभागले गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एक प्रकारे तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. हे दोन्ही राष्ट्र महासत्ता, हे दोन्ही राष्ट्र शस्त्रास्त्र स्पर्धा यांच्यामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. महासत्ता एकमेकांना काटशह देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती करू लागले. अधिकाधिक संहारक शस्त्र बनवण्याचा कल त्यांचा आपल्याला दिसून येतो. म्हणजे या एकंदर जर बघितलं, ह्या शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जागतिक शांतता धोक्यात आलेली होती आणि हे या दोन्ही महासत्तांना सुद्धा याची जाणीव झाली आणि त्यामुळे शस्त्रास्त्र
नियंत्रणाचे आणि निशस्त्रीकरणाचे त्या दोन्ही महासत्तेकडून नंतरच्या काळामध्ये प्रयत्न सुरू झाले. प्रादेशिक संघटनांची निर्मिती यामध्ये आपण जर बघितलं, महासत्तांच्या स्पर्धेत विकसनशील राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्यासाठी आपल्या प्रादेशिक पातळ्यांवर संघटना निर्माण केल्या. त्यांना आर्थिक विकास महत्त्वाचा वाटत होता. युरोपमधील देशांनी युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला, तर आग्नेय आशियाई देशांनी म्हणजे कोणते देश? सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स या सर्व देशांनी आसियान संघटना निर्माण केल्या. म्हणजे या प्रादेशिक जे देश होते, या सर्व देशांनी आपल्या देशामध्ये आपल्या वेगवेगळ्या संघटना त्यांनी निर्माण केलेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु असं आपण जर एकंदरीत लक्षात गेलं, त्यावेळेचं असं वातावरण तयार झालं होतं की आता युद्ध होणार, दुसरं महायुद्ध होणार, अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं होतं. पण प्रत्यक्ष मात्र युद्ध झालं नाही. हे बाकी त्यालाच आपण काय म्हणतो, शीत महायुद्ध म्हणतो. तर यामध्ये मात्र हे जे दोन देश एकमेकाचे जे स्पर्धक बनले होते ना, यांच्यापासून मात्र काही देश अलिप्त होते. अलिप्ततावाद आपण त्याला म्हणतो. अलिप्ततावाद म्हणजे हे जे शीतयुद्ध सुरू झालं होतं, शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचे ध्रुवीकरण होत होते, पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचं नव्हतं. अशा राष्ट्रांनी महासत्ताच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचं धोरण स्वीकारलं आणि त्याला आपण म्हणतो अलिप्ततावाद. अलिप्ततावाद ही शीत युद्ध काळातील एक महत्त्वाची चळवळ समजले जाते. मग अलिप्ततावाद चळवळ म्हणजे काय? तर दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया व आफ्रिका खंडातील नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी अलिप्ततावाद म्हणजे ही जी संकल्पना आहे, ह्या विचाराला त्यांनी पाठिंबा दिला. आणि ही संकल्पना अलिप्ततावाद ही जी संकल्पना ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना मानली जाते. ही जी चळवळ सुरू झाली अलिप्ततावादाची, या चळवळीला नव्यानेच स्वतंत्र झालेले जे देश होते, त्या देशांनी त्याला पाठिंबा दिलेला आपल्याला दिसून येतो. भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लावियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो आणि घानाचे प्रधानमंत्री क्वामे नुरकुमा यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीची सुरुवात झाली. सन 1961 पासून ही आपल्याला चळवळ सुरू झालेली दिसते. म्हणजे ह्या चळवळीने या शीतयुद्धाला पाठिंबा दिला नाही. हे जे देश होते, हे देश ह्या शीतयुद्धापासून अलिप्त राहिले. याचा अर्थ असा, ते अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन्ही महासत्तेच्या गटामध्ये सामील झालेले दिसत नाही. अलिप्ततावादी चळवळीचं मूल्यमापन जर आपण केलं, तर अलिप्ततावादी चळवळीने वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद याला विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवायचे असं या चळवळीचं एक मुख्य उद्दिष्ट होतं. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली भारताने या चळवळीचं नेतृत्व केले. नंतरच्या काळातही या चळवळीला भारताने सक्रिय पाठिंबा दिलेला आपल्याला दिसून येतो. नंतर शीतयुद्ध संपुष्टात आले. मात्र शीतयुद्ध जरी संपुष्टात आलेले असले तरी मात्र ही जी चळवळ होती, ह्या चळवळीचं महत्त्व, कोणती चळवळ? अलिप्ततावाद. अलिप्ततावाद ही जी चळवळ होती, तिचं महत्त्व मात्र कमी झालेलं आपल्याला दिसून येत नाही. कारण मानवतावाद, जागतिक शांतता, समानता या शाश्वत मूल्यांवर अलिप्ततावादी चळवळ ही आधारलेली होती. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केलेलं आपल्याला दिसून येतं. आंतरराष्ट्रीय प्रश्न हे शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी या चळवळीने प्रोत्साहन दिलेलं आपल्याला दिसून येतं. एवढेच का, निःशस्त्रीकरण, मानवी हक्कांचं संवर्धन याबाबत सुद्धा या चळवळीचा आग्रह होता, हे आपल्याला दिसून येतो.
म्हणजे या अलिप्ततावादी चळवळीने गरीब व अविकसित राष्ट्रांच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या मांडल्या, त्या समस्या सोडवण्याचा या चळवळीने प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात सांगायचं झाल्यास शीतयुद्ध संपले आणि शीतयुद्ध संपले असले तरीही अलिप्ततावादी चळवळीचं महत्त्व कमी झालं नाही. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र यायला प्रेरित केलेलं आपल्याला दिसून येतं. या चळवळीने आर्थिक आणि सामाजिक बदलांचे अनेक प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणात आणले. या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्मानाने उभे राहण्याचा एक नवा विश्वास या अलिप्ततावादी चळवळीने दिलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर आपण बघणार आहे शीतयुद्धाची अखेर. शीतयुद्धाची अखेर हा पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, शीतयुद्धाची अखेर 1945 पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध नंतर संपुष्टात आले. शीतयुद्धाची अखेर ही एक मागील शतकाच्या शेवटी झालेली अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक बाबी कारणीभूत झालेल्या आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ एक, सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले, राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले. त्यानंतर सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचोव यांनी पेरेस्ट्रोइका म्हणजे पुनर्रचना आणि ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा ही धोरणे त्या ठिकाणी अंमलात आणली आणि या धोरणामुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले, म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. त्यानंतर पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गाचा स्वीकार केला आणि त्यामुळे तेथील ज्या राजवटी आहे त्या बदलल्या गेल्या. एवढंच काय, सोव्हिएत युनियनचे विघटन झाले व त्यातून अनेक नवीन राष्ट्रे निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत युनियनमधील सर्वात महत्त्वाचा देश होता. तर अशा प्रकारे या ठिकाणी या शीतयुद्धाची अखेर झाल्यानंतर अनेक गोष्टी त्या ठिकाणी पुढे आलेल्या आपल्याला दिसून येतात. शीतयुद्धानंतरचे जग आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर, सोव्हिएत युनियनचे तुकडे झाल्यानंतर शीतयुद्ध संपले. एकेकाळच्या या अमेरिका आणि सोव्हिएत युनियन हे एकेकाळी आपण जर बघितलं एकत्र लढले, परंतु त्यानंतर मात्र ते काय झाले, एकमेकाचे विरोधी झाले हे आपण बघितलं. मग एकेकाळच्या या महासत्तेचे विघटन झाल्याने जागतिक राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडून आले. त्यामध्ये आपण जर उदाहरणार्थ जर बघितलं तर जागतिक राजकारणामध्ये अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. अर्थात या ठिकाणी आपण हे बघतोय की अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. त्यानंतर राष्ट्रांमधील व्यापार आणि आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झालं. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार कल्पनांचाही मुक्त संचार होऊ लागला. तसेच सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवले. अन्य राष्ट्रांना मदत करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या देशाला शत्रू राष्ट्र म्हणून संबोधण्याऐवजी स्पर्धक राष्ट्र संबोधले जाऊ लागले. अशा प्रकारची कल्पना पुढे आली. पूर्वी काय म्हणायचे, जर एखाद्याच्या विरोधी कोणी दुसरा राष्ट्र असेल तर त्याला शत्रू राष्ट्र म्हणायचे, पण आता आपण काय म्हणतो, स्पर्धक राष्ट्र. म्हणजे अशी म्हणण्याची संकल्पना, असं या ठिकाणी म्हटलं जाऊ लागलं. संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागले.
म्हणजे त्यामध्ये संयुक्त राष्ट्राची ही महत्त्वाची भूमिका आपल्याला दिसते. त्यामध्ये संयुक्त राष्ट्रावर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या आलेल्या आपल्याला दिसतात. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तीचा सामना, या सर्व बाबींना जागतिक स्वरूप त्या वेळेला प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते. जागतिकीकरण म्हणजे काय? आपण आता या पाठातला शेवटचा पॉईंट बघणार आहोत. जागतिकीकरण शीत युद्धानंतर व्यापार व आर्थिक संबंधामध्ये खुलेपणा आला. यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचे जगभर संचरण होऊ लागले. जगभरच्या लोकांमध्ये विचार, कल्पनांची देवाणघेवाण वाढली. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगातल्या घटना व घडामोडी सर्वत्र कळू लागल्या. देशाच्या सीमारेषांना पूर्वी इतके महत्त्व राहिले नाही. या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असे म्हणतात. जागतिकीकरणाचे जसे काही फायदे झाले तसेच काही तोटेही झालेले आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ, विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्याने व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढले, बाजारपेठामध्ये मुबलकता आली. परंतु त्याचबरोबर गरीब व श्रीमंत राष्ट्रांमधील दरी कमी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा प्रकारे या प्रकरणामध्ये आपण 1945 पासूनच्या जागतिक घडामोडींचा अभ्यास केला. शीतयुद्धकालीन जग, त्यातील शस्त्रस्पर्धा व निःशस्त्रीकरणाचे प्रयत्न आपण या पाठामध्ये समजून घेतले. जागतिकीकरणाचा अर्थही आपण या ठिकाणी अभ्यासला. आता यानंतरचे जे प्रकरणे म्हणजे पुढच्या प्रकरणामध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करणार आहोत. तो विद्यार्थी मित्रांनो, तो या ठिकाणी हे प्रकरण आपण संपवलेलं जरी असलं तरी पण आपण हे प्रकरण पुन्हा एक वेळेस व्यवस्थितपणे ते वाचायचं आहे आणि या प्रकरणाखाली जो काही स्वाध्याय आलेला आहे तो स्वाध्याय आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिखाण करायचं आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.